मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 45व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आई इकडे सारवत आहेत आणि आता सारून झाल्यावर आई कुठे जाणार आहे? हा हा मुळवा काढतायत. तर काजूच्या बागेत आई जाणार आहे आणि माझं जेवण आटपलं तर मग आई मी पण ये ना. हे बोक्या काय करतो, लाजतो. अले काय खातोय तो बोका, काय खातो, काय खाते? दाखव दाखव, काय दाखव मला पण पाहिजे. काय ते काय खातेस तू? काय बोलतात त्याला? कसले गले, कसले गरे खातेस? लाजते. आणि बघा मॅडम अजून झोपून. शाळा सुरू झाल्यावर कशी उठशील? आ मांजर, काय ग मांजल? आणि काय रे बोक्या? बोका आज लाजतोय, लाडात आलाय बोका. तर इकडे आजी पण आहेत. आज पान सुपारी खाताय? चहा झाली? आणि तुमचे नात नाही कोण? पंती. ए पंती, दिवाबत्ती. दिवाबत्ती आहे ही, पंती नाही ना. नुसती अशी बडबड सावरी. दिवाबत्ती, पंती नाही दिवाबत्ती ना. ठमा बघ बघ बघ, अशी वळवळ करत. चालेल चल, येतेस काय? माझ्यासोबत येतेस? ठमा चल जाऊया. चल पटकन घाल, पटकन. येतात काय घालता? येतात ना. हा, बोलायला येतं म्हटल्यावर चप्पल पण घालायला यायला पाहिजे. चल, किती टाइमपास. हा चल, इकडे ना, इकडे फिरायला म्हटल्यावर तिकडेच जायचं. काय ग, चल. हा, त्या घराच्या पाठीमागे कडीपत्ता नेण्यासाठी आलोय. आता नाही काढायचा, कसं काढायचं दाखवू? असं, हे घे तू पकड, मी देते तुला. बस, आईला अजून हवाय? कशाला? चल भाजी चल, बस बस नको बाबा, 2 दिवसाने पलत नेली आपण. हळू हळू. मंडळी ठमासोबत कढीपत्ता आणला आणि आता माझा कुकर मगाशीच मी लावून गेलेले. तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि आता थंड पण झाला असेल. तर मस्त फोडण्यात येते आणि नंतर मग आईंनी सारवलेलं आहे. आई सारवून आता काजूच्या बागेत गेल्या. तर तिकडे काय करतायत काम ते मी नंतर दाखवेनच. पण आता आधी जेवण आवरून घेते आणि नंतर सारवलेलं सुकेल तोपर्यंत. नंतर रांगोळी काढते आणि मग आईंच्या इकडे जाते. तर आधी जेवण करूया पटकन. मग दीदी कशी घालते केसांच्या त्याला? काय ग दीदी कशी घालते? मंडळी आरू आणि ठमा गेली, कारण आरूची मैत्रीण कोणतरी आलेली. तर आरू मग गेली, त्याच्याबरोबर ठमा पण पाठी लागली. त्यांचा बाय बाय तर नाही घेतला. पण आता पाठीमागे बघू शकता आपलं खळं सुकलं आहे. तर म्हटलं चला रांगोळी घालूया. रांगोळी घालते आणि 12 पण वाजत आले. तर 12:30पर्यंत मग मी आईंच्या इथे जाईन डबा घेऊन. डबा म्हणजे आईंसाठी नाही, जे आपल्याकडे कामाला आहेत त्यांच्यासाठी भाजी नेणार आहे. तर तेव्हा आई पण असतील सोबत. तर मग आईंसोबतच रिटर्न मग येईन. जाताना एकटी जाईन. बघू आता, आधी रांगोळी काढूया. चला, आपली सिंपल आणि छोटीशी रांगोळी काढून झाली आहे. तर आता डबा भरते आणि करशीवर म्हणजेच आपल्या काजूच्या बागेत जाते. तिकडे माणसं काय करतायत ते दाखवते. मंडळी आता काजूच्या बागेत येऊन पोचले.
तर काजू साफ करताना पण मी तुम्हाला सांगितलेलं की काजूचं उत्पन्न घेण्यामागे खूप कष्ट असतात, खूप मेहनत असते. तर आता तेच कष्ट आणि मेहनत काय करतायत काजूच्या या बागेत ते दाखवते. आधी आई पण आहेत वरती तिकडे, त्यांच्या इथे जाते. इथे डबा आता खाली ठेवलाय. आई दमलात की काय करतायत नक्की इकडे आता काका? मुळवा म्हणजे नक्की काय दाखवा. मुळवा म्हणजे मुदासकट झाड उपळून काढायचा वरती, परत त्या झाडा मग रुजत ना. हे बघ, हा मुळवा मुळासकट काढणं एखादं झाड. काढला. हे बघ, हा 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 मुळवा असा. एखादं झाड मुळासकट काढणे म्हणजे मुळवा. मुळवा हा. मग आता परत झाड रुजत नाही. हा आणि हे काय कुठे टाकणार आता? हे मग असं कुठेतरी गाळा करून त्या जाळून टाकायचे. जाळून टाकायचं. हा, गाळा झाला. पण हे काजूच्या मुदातच टाकले तरी चालू नाही शकतं. नाही नाही, ते परत रुजणार ते. रुजणार. हा, काजूच्या मुदात टाकायचा. झाड म्हणजे गोडा झाडावा. हा हे हा दिंडा बिंडा चालत नाही, तो रुजणार परत. म्हणजे मुळाची नाही, फक्त फांद्या बिंद्या अशा हा टाकलं तर हा, चालतं. हे टाळेवे टाकायचे खाली. हा हा असं आहे. चालतं. अजून वरपर्यंत जायचं आहे. माहिती घे. अर्धवट झालंय. हो, इकडे अर्धवट झालाय. खाली झाले. इकडे आता खणतायत. पावसा पाऊस आता 4 महिने पाऊस लागला ना, हा का हे सगळं गच्च गच्च होणार आहे. हा नाही काढलं असतं. हा हा आणि आता हे वगैरे पाऊल टाकू नको आतमध्ये. जास्त रान झाल्यावर ना. जास्त रान झाला आणि आता जरासा पावसातच रान वाढलंय ते काढून काढून टाकते. टाकायचं. मग पुढे जोरात येत नाही रान. हा असं आणि ही माती कधी घातलेली? गेल्या वर्षी. आता असं ओलं ओलं वाटतंय. असं वाटतं की आत्ताच घातलेली आहे असं वाटतंय. माती ओलीच वाटणार. हे काका फांदी जे तोडतायत ती फांदी आता काजूच्या मुदात टाकणार ना. इकडे याच्यामध्ये टाकणार. ही अशी टाकायची. हा हे फांदी ज्या असतात त्या झाडाच्या मुदत टाकली काय चालते. कुसून खत होत असेल ना. त्याच्यावर माती मग टाकायची थोडी थोडी. ह्याच्यावर परत माती टाकायची थोडी. हा मग हा ते कुजून जाणार ते. काका चला येऊ. भाजी आणली ती घ्या जेवणासोबत. आजी आहे ना तिकडे. हा हे बघा इकडे आता वटपौर्णिमेसाठी फणस देखील काढलाय. आता हा कापा आहे बरका आहे काय माहीत नाही, बहुतेक कापा असणार. मंडळी बघितलात काजूचे उत्पन्न घेण्यासाठी किती मेहनत असते. वर्षभर ही मेहनत घ्यावी लागते तरच मग काजूचं उत्पन्न मस्त भरघोस असं भेटतं. ठीक आहे. आता बेनावळ चालू आहे. नंतर कुठे काय कुंपण बनवण्यासाठीचे असेल. नंतर पुढे पुढे कुठे पातेरा गोळा कर काय 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 असतंच वर्षभर. ठीक आहे चालेल. मी आता घरी जाते पटकन. पण त्याआधी आता जरी काजूच्या झाडाला काजू नसले तरी आपल्याकडे काजूचा स्टॉक अवेलेबल आहे. जर कोणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा. चला घरी जाऊया आता. तर मंडळी दुपारी मी घरी आले, त्यानंतर जेवले, थोडा आराम केला. परत संध्याकाळी बरीच कामं होती त्यामुळे व्हिडिओ काय करता आला नाही. आणि आता झाली आहे रात्र आणि उद्या असणार आहे वटपौर्णिमा. तर उद्याची वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते ते तर दाखवेनच. आणि त्याचबरोबर मिस्टर काय गिफ्ट देत आहेत ते बघूया. चला तर उद्या व्हिडिओ कंटिन्यू करूया. शुभ सकाळ मंडळी. तर कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आज वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर वडाची पानं ही ह्यासाठी असतात कारण त्याच्यावरती सगळं नैवेद्य म्हणजे जी फळं वगैरे असतात ती ठेवली जातात. तर पप्पाने सकाळीच वडाची पानं आणली आहेत आणि अजून काय काय आणलं आहे ते दाखवते. चला फणस, कापा फणस पण पिकला नाही वाटतं. तर हा कालचाच फणस जो काढून ठेवलेला होता. इकडे सफरचंद, पेरू, आंबा, फणस, काजू, जांभळं आणि करवंद. चला मंडळी आता आपले ही वानं देखील रेडी आहेत.
आता काळ्या मण्यांचं कुठपर्यंत आहे ते बघते. काळ्या मण्या ओवावे लागतात, तर ते आधी बघूया. तर मंडळी, हे आहेत मणी जे आता 5-5 सिंगल सिंगल असे ओवायचे आहेत. तर पटकन ओवून घेते. तर मंडळी, आता हे झालेत तयार मणी सेपरेट सेपरेट ओवून. तर आता हे वाणावर ठेवते. इकडे बघा, आई फणसाची भाजी करतायत. आणि आज आहे उपवास. उपवासाची फणसाची भाजी करणार आहात की कसली? उपवासाची. आणि अजून काय? अजून काय? उपवासासाठी फणसाचीच भाजी खायची असते. फणसाची भाजी. इकडे जेवण माझं, डाळ, परत इकडे भाजी आणि भात तर कुकरमध्येच लावलाय. तर चला आता तयारी करूया. मिस्टर सकाळीच कामाला गेलेत, त्यामुळे ते त्यांची ड्युटी जेव्हा संपेल तेव्हा ते येतीलच. बोलले आहेत येईन म्हणून. पण आल्याच्या नंतर काय गिफ्ट देतील हे पण बघायचं आहे मला. मंडळी, आता माझी पण तयारी झाली आहे, आईंची पण झाली आहे. ठमा बघा तिकडनं ओरडत ओरडत येते. हळू 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 हळू. हळू ये पोरी. मम्मी कुठे आहे? काय ग? हे पोरी, मम्मी कुठे आहे? येऊ नको म्हणून सांगितलं. मी तुझ्याकडे काय आलो आहे? ए, मम्मी कुठे आहे? आईला सांगतेस काय माझ्याकडे येऊ नकोस? होय, नाटकी. तर इकडे आईंची तयारी झालेली. आई दाखवलंच नाही मगाशी. आता ताई बघूया. बघा, ताई पण आल्या. आता उभं राहायला का 2 मिनिटं लागला? मामालाच लागलं ना. आम्ही टायमात उभे आहोत तिथे. बडबडतायत आम्हाला. ठीक आहे, तर चला. 12 वाजता जायचं म्हणून सांगितलेलं ना. वाजले किती बघा. आली सगळी. तर ताई पण आल्यात आता. आशाने आली. ती खाली आहे, थांबले. माझी वाट बघत थांबवले. जा दे ना, सांग. मस्त वाटतं ना. चला, आता आम्ही सर्व आलोत. तर ही दुर्वा. माझा कॅमेरा पकडशील ना, मोबाईल? ठीक आहे, चालेल. आज दुर्वा मला मदत करेल. आरू, दादा येत होता ना. तुझ्यासोबत दुर्वाला. साडी हाय मस्त. ठीक आहे, चला जाऊया. मंडळी, आता वडाजवळ आलोय आणि एक एक आता पूजा करून घेत आहेत.
मंडळी आता वडाची पूजा झाली. आता इथे गांगो मंदिर आहे, तर गांगो मंदिरला जाऊन पूजा करायची आतमध्ये आणि तिथे पण वाण वगैरे ठेवायचा. आणि पुढे आता जे म्हणजे महिला बायका जमल्या आहेत त्यांना सगळ्यांना वाण देऊन पाया पडून मग घरी जायचं आणि मग घरच्यांना मोठ्यांपासून परत सुरुवात करायची. तर चला आता गांगोजवळ जाऊया आणि गांगोची पूजा करूया. पळू नका. मंडळी आता सगळ्यांना वाण वगैरे देऊन झाली. आता घरी जाणार. मंडळी हे जे पाच पाच मणी ओवलेले असतात त्यातला एक आपल्या मंगळसूत्राला देखील बांधायचं असतं. गळ्यात बांधतात 5 मणी माळ करून, पण आम्ही बांधित नाहीत, आम्हाला नाही आवडत तशी 5च्या. आम्ही असे 5 मणी बांधतो. हां, ऐकलात ना? परत बोला. आवाज तुमचा पोचला नसेल, परत बोला. हे 5 मण्याची अशी 5 मण्याची माळ करून बांधतात गळ्यात लोक. हां, पण ती 5 मण्याची तशी गळ्याबरोबर जास्त आवडत नाही, तर आपण असे 5 मणी घेऊन मंगळसूत्रात बांधतो आम्ही. हां. तर मंडळी आता तुम्ही देखील वाण घ्या. आता सगळ्यांना देऊन झालंय. गरम पण खूप होत आहे. पाऊस कुठे गायबच झालाय. आता मिस्टर कधी येत आहेत त्यांची वाट बघूया. संध्याकाळी येणार बोलले आहेत आणि येताना गिफ्ट घेऊन यायला सांगितलंय. बघूया गिफ्ट पण आणतात काय. चला आता मी थोडा आराम करते आणि आता डायरेक्ट मिस्टर आल्यावरच भेटूया. मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आणि मी परत एकदा तयार झाले आणि मिस्टर देखील आले आहेत. तर मिस्टरांना सांगितलं 2 मिनिटात तयार व्हा वाण घेण्यासाठी. आणि काय काय आहे ते बघू दे. आतमध्ये काही नसलं तर तुमचा भरोसा नाही. बस चालेल, खाली डबा आहे फक्त. बघायचंय मला काय आहे ते. चल. मंडळी मिस्टरांनी गिफ्ट दिलंय. बघूया आता काय आहे त्यामध्ये. थँक्यू यासाठी नाही बोलले कारण मला भरोसा नाही. रिकामी पण असू शकतो. आई तुम्हाला काय वाटतं? नाही हाय पोरग्यावर लय विश्वास. काय माझा पोरगा फसवणार नाही. बघू तुला काय एवढा माझ्या पोरग्यावर तुझा विश्वास नाही? बघ बघ हलत नाही काय. हलत नाही. जोड आहे पण हलत नाही. त्या दगडीवरून आणला नाही की काय? अरे दगडीच आहे ताई. भरोसा नाही. कुठनं आहे काय कसं प्रँक होणार आहे प्रँक. बघूया. कैचीन फोडू? आरू आरू दात चांगले आहेत ना, जा फोड. नाही खोलला खोलला. फुस फुस करताय बघा. बाबा ज्वेलर्सची काहीतरी डबी दिसते. दागिना आहे वाटतं. बाई अजून हाय ह्याच्यात साखर पैंजण. पहिला हे काय आहे नक्की? बाई छल्ला.
भारी डोकं वापरला. मस्त आहे ना. वापरलं म्हणजे तू विश्वास नव्हता ना तुझा. हा हा आई ओरड आई ओरड. तुमचा आवाज तरी यायला पाहिजे होता. काहीच आवाज नाही मग आला. मग आता कळलं माझा लेक कसा आहे ता. होय होय. आता मरू ते पुढच्या वेळी अजून मोठा काहीतरी येईल म्हणजे. दादा मिस्टर थँक्यू हा. मस्त आहे, आवडला मला. मस्त आहे. हा मस्त आहे. आरू मस्त आहे ना. आरू पण मान हलवते तिकडे. चालेल. चला मंडळी, तुम्हाला कसा हा छल्ला वाटला, मिस्टरांनी दिलेलं गिफ्ट कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 45वा ब्लॉग. आता भेटूया 46व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.